शेतकरी मित्र हो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर रब्बीचा पीक विमा वाटप करण्याचं काम त्या ठिकाणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता सुरू झालेलं आहे। यामध्ये मग हरभरा असेल, गहू असेल, कांदा असेल, ज्वारी असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी क्लेम करण्यात आले होते। अशाच मंजूर क्लेमचं आता वाटप त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होणार आहे। यासोबतच ज्या शेतकऱ्यांचे जे काही क्लेम मंजूर आहेत, आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी ही जी काही पीक विम्याची रक्कम आहे ही त्या ठिकाणी क्रेडिट केली जाणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांचं आधार संलग्न बँक खातं असेल, अशाच बँक खात्यामध्ये ही रक्कम त्या ठिकाणी आता क्रेडिट केली जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की माझा पीक विमा मंजूर आहे का, माझ्या खात्यामध्ये ही रक्कम आलेली नाही, येणार आहे का? तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही हा पीक विमा मंजूर आहे का हे कसं चेक करू शकता हे देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरीप हंगाम असो, रब्बी हंगाम असो, हा पीक विमा मंजूर आहे का हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी चेक करू शकता। यापूर्वीच आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी PMFBYच्या माध्यमातून सुद्धा हे त्या ठिकाणी चेक करता येतं, मोबाईल ॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुद्धा हे चेक करता येतं। यासोबत त्या ठिकाणी पोर्टलला तुमच्या प्रत्येक पॉलिसीनुसार तुमच्या पॉलिसीची स्थिती सुद्धा त्या ठिकाणी तपासता येते। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला PMFBYच्या पोर्टलवरती त्या ठिकाणी जाऊन सर्व कसं चेक करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा। मित्रांनो, आपल्याला सर्वात पहिल्यांदा ते प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या साईटवरती PMFB वरती, त्याच्यानंतर इथं आपल्याला अशी विंडो ओपन झालेली दिसेल, त्याच्यावरून फार्मर कॉर्नर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। फार्मर ॲप्लिकेशन, फार्मर फॉर लॉग इन वरती जर क्लिक केलं आपण तर आपल्याला अशा प्रकारची विंडो त्या ठिकाणी दिसते। याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि OTP टाकायला त्या ठिकाणी येत असतं। याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, OTP टाकायचा, रिक्वेस्ट फॉर OTP केल्यानंतर ही अशी विंडो तुमच्यासमोर ओपन होईल। शेतकऱ्याचं नाव दिसेल, त्याचा मोबाईल नंबर, प्रिव्हियस इयर पॉलिसीचे डिटेल्स दिसतील। बघा, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे 2024चा रब्बी पीक विमा। मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की 2024साठी आपल्याला रब्बी बघावं लागेल। आता इथून पॉलिसी नंबर आलेली आहे, त्याच्यानंतर खाली जर पाहिला पण तर पॉलिसी नंबर आहे, इन्शुरन्स कंपनी, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन सोर्स आहे, ब्रांच नेम आहे, डेट क्रिएटेड आहे, सम ॲश्योर्ड आहे, एरिया आहे आणि तुमचं जे काय प्रीमियम म्हणजे जो 1 रुपयाचा जो विमा होता तो आहे। त्याच्यानंतर इथं जे बँक वगैरे पण दिलेलं आहे। बघा, याच्यानंतर व्ह्यू ऑप्शन होती, आपण जर क्लिक केलं तर क्लेम डिटेल्स आपले सगळे दिसणार आहे। तुमचा क्लेम जर मंजूर असेल तर इथं तुमचे पैसे त्या ठिकाणी सगळे दिसणार आहे। मग अमाऊंट दिसेल, तुमचं क्लेम टाईप कुठला आहे, त्याच्यानंतर क्लेम अमाऊंट दिसेल, क्लेम डेट दिसेल, UTR नंबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसून जातील। जर हे सगळं जर दिसत असेल तुमचा क्लेम हा सक्सेसफुली झालेला आहे आणि तुम्हाला त्याचे पैसे त्या ठिकाणी खाली दिलेल्या जे काही तुम्हाला दिसतंय तर या बँकेमध्ये त्या ठिकाणी आता येणार आहेत।